तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 10वीच्या 1999 बॅचचा गेट टुगेदर अर्थात स्नेह मेळावा रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात पार पडला। नगर जामखेड रोडवरील निसर्गरम्य अंबेश्वर कृषीवन अंभोरा येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला माजी शिक्षक वृंदांची प्रमुख उपस्थिती लाभली। तब्बल 26 वर्षांनंतर शालेय जीवनाच्या आठवणींनी बांधलेले वर्गमित्र पुन्हा एकत्र आले। काळाच्या ओघात प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या शहरात स्थिरावला असला तरी एका दिवसाने पुन्हा सर्वांना बालपणाच्या वर्गात नेऊन ठेवलं। शाळेतील खोडकर क्षण, अभ्यासातील गमती, शिक्षकांचे संस्कारमूल्य मार्गदर्शन, शाळेच्या प्रार्थना, मैदानावरील खेळ सर्व आठवणींना उजाळा देत उपस्थितांची मने भावूक झाली। कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी शिक्षकांचा सन्मान आणि गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले। शिक्षक वृंदांनीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत जीवनात प्रामाणिकपणा, मैत्री आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला। त्यानंतर सर्व वर्गमित्रांनी एकत्रित स्नेहभोजनाचा मनमुराद आनंद घेतला। विविध करमणुकीचे खेळ, हास्यविनोद, गाणी, किस्से आणि गप्पांच्या मैफिलीमुळे संपूर्ण परिसर आनंदाने गजबजून गेला। जुन्या मैत्रीला नवी ऊर्जा मिळाली तर काहींनी संपर्क तुटलेल्या मित्रांशी पुन्हा नाते जोडले। हा स्नेह मेळावा केवळ भेटीपुरता मर्यादित न राहता मैत्री, कृतज्ञता आणि आठवणींचा उत्सव ठरला। वेळ बदलते, जबाबदाऱ्या वाढतात, मात्र शालेय मैत्रींचं नातं कधीच जुनं होत नाही याचीच प्रचिती या गेट टुगेदरनं दिली। कार्यक्रमाच्या शेवटी पुढील काळातही असे मेळावे आयोजित करण्यात निर्धार करत सर्वांनी आनंदी मनानं निरोप घेतला। तेजवार्ता न्यूज नेटवर्कसाठी सय्यद रिजवान सह रोहन खंडागळे आणि सार्थक शेळके, धानोरा, आष्टी। भेटू आणि फोटो आपण जवळ टाकतो तर त्यांना वाटतं की आपण जर गेलो असतो एक मुलं करतो आणि 2 मुलं एक कोंबडी कापतो। तो हॉटेलचा पत्ता नीट दे। ग्रामर, शब्द आणि स्वाध्याय पूर्ण केली अशा आमच्या झिंगुर्के सरांनी तयारी करून घेतली। मराठी सुद्धा वाटते तेवढी सोपी नाही। व्याकरण, निबंध, कविता झिंगुर्के सरांनी विद्यार्थी हे दैवत समजूनच मानूनच मी आतापर्यंत सेवेत आहे आणि उरलेली सेवा ही सुद्धा विद्यार्थी हे दैवत मानूनच करणारा हा माझा स्वभाव आहे। आमचे आदरणीय झिंजुर्के सर, आमच्या भगिनी पुष्पाताई झिंजुर्के मॅडम आणि आपण सर्वजण, मी तुमच्या सोबत तुम्हाला माहिती देणार नाही पण 3 विभागामध्ये बोलणार आहे। तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलात पण आता ही मला एक संधी आलेली आहे आणि मी आपलं सर्वांचं नाव, परिचय या हेतून मी सांगावं असं तुम्हाला विनंती करत होतो की हे आपलं इथे जमलेलं संपूर्ण मोठं कुटुंब आहे। आपण सर्व एका कुटुंबातले आहोत आणि आपलं संघटन हे अतिशय मजबूत आणि बळकट असलं पाहिजे।
तुमच्या जीवनामध्ये तुमचा निश्चित उपयोग होणार आहे. इथे जमलेल्या माझ्या काही शिक्षक आहेत, इथे शिक्षक विद्यार्थी आहेत, शिक्षिका आहेत, काही देशसेवेतून आलेले आहेत, काही हाऊसवाईफ आहेत, त्यांना फार प्राधान्य आहे. हाऊसवाईफला फार प्राधान्य आहे. सर्वजण स्थिर स्थावर झालेले आहे. जीवन अतिशय आनंदी जगा आणि हे आनंदी जीवन जगण्यासाठी सर्व कोर्टाला निर्णय दिला की शाळेच्याच डॉक्टर मुलींची जन्मठेप आपण राहील म्हणून. आणि आता धामणगावचे बरेचसे केस त्यात होत आहे आणि औरंगाबादच्या कोर्टाचा आम्हाला सांगता की तो धामणगावचा तुम्ही घेऊन येतो. पण कैची अशी धरती की त्याच्यामध्ये काही मुली उर्दू भाषेमध्ये 100 वर्षापूर्वी आपण स्वतः पिकली नाही. 100 वर्षापूर्वी 1895 माझ्या चेहरा पुढे येतात की आम्हाला असं सांगायचं की. तर हा एक विसरली म्हणजे त्यांच्याबद्दल माझी आठवण. आणि दुसरी किती मुलांना आठवते त्यांनी सांगा. सरांचा एकदम खतरनाक डायलॉग असायचा. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. अजून एक आठवण मारण्यावर डायलॉग होता. या दोन गोष्टी आपल्या पाल्याला आपल्या मुलांना जेवढी काय अशा पद्धतीची देवाला प्रवृत्त करतो ना तेवढी आपल्या आई वडिलांची आपण काळजी घेतली पाहिजे असं माझं व्यक्तिगत. नमस्कार. आज या ठिकाणी आम्ही केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळा धामणगाव येथील सर्व 1999 ची बॅच एकत्र आलेलो आहोत. आम्ही 30 वर्षानंतर सर्व एकत्र आलो आहोत. आजचा क्षण म्हणजे आम्ही कधीही विसरणार नाही. आजचा क्षण आठवून आम्ही भविष्यामध्ये आम्हाला खरंच डोळ्यामध्ये अश्रू आणि गालावर हसू असेल इतका अविस्मरणीय क्षण असेल. आणि आम्हाला सगळ्यांना भेटून खूप खूप आनंद झाला आहे. छान. आज आम्ही सर्वजण मित्र मैत्रिणी इथं मिळून गेट टुगेदर करत आहोत. या सर्व माझ्या मैत्रिणी आणि हे सर्व आमचे मित्र आहेत. आज आम्हाला अतिशय छान वाटतंय की आम्ही इथे जमलेलो आहोत आणि भेटत आहोत. यापुढे आम्ही असेच कार्यक्रम करत राहू हे आज ठरवून आम्ही जाणार आहोत. भरपूर वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या मनात असलेला आपला आजचा जो कार्यक्रम होता गेट टुगेदरचा. मुलींचे 2-3 गेट टुगेदर झाले होते परंतु आपल्या सगळ्यांचा योग आलेला नव्हता. आणि भरपूर दुरून आणि शक्यतो ह्या ऑनलाईन जमान्यामध्ये सुद्धा आपली बॅच एक दुर्भाग्य म्हणेल मी की एकमेकांच्या टच मध्ये नव्हती. जे लोक समजा इथं यात्रा दिवाळी गावी यायचे त्यांचे 10-20 लोक होते परंतु हे नेटवर्क वाढवलं लोकांनी ग्राउंड लेवलवरती. आणि आज हा जो उत्तम असा गेट टुगेदरचा कार्यक्रम पार पडलेला आहे. तर जे सर्व ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या सर्वांचे मनस्वी आभार. थँक्यू व्हेरी मच. आमचा हा पहिलाच गेट टुगेदर होता. इथून पुढेही आम्ही सर्वजण एकत्र येऊन असाच म्हणजे कार्यक्रम करत राहू आणि एकूणाच्या म्हणजे सर्वांच्या सुखदुःखात यापुढे आम्ही जे मित्र मैत्रिणी जमलो आहोत तर यापुढे प्रयत्न करू की एकूणाच्या सुखदुःखात आपण हजर राहण्याचा प्रयत्न 100% करू. आणि यापुढेही सर्वच मित्र कायमस्वरूपी एकूणाला मदत करणार असं आम्हाला तरी या क्षणी वाटते. तसेच पुढील रक्षाबंधनच्या वेळेस आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम यापेक्षाही चांगल्यारीत्या पार पाडू असं मला वाटतं. खूप आनंद भेटला जे की ह्या 30 वर्षानंतर हा योग आला. मी बरेच मी 5वीलाच ही शाळा सोडलेली 7वीला सोडलेली. त्यानंतर सगळे मित्र भेटले. खूप म्हणजे असं काही जणांचे नाव आठवले नाही. चेहरे बघितल्यानंतर काही आठवणी ताज्या झाल्या. त्यामुळे हा कार्यक्रम पुढं सारखा चालू दरवर्षाला असावा. एक सेकंड
आरतीचा माणूस तर गेला पाहिजे आरती कोण म्हणता म्हणता तू काय बदलली नाही अरे अजून तर नाही असं मी करत होतो त्याची थोडं तरी शीट काढत होता बोलवते ना आता ये ना मी कबूल मागं गेले बाय चला आता सुट्टी झाली